साहेब आपला अध्यक्ष पुण्यातून मातंग आरक्षण क्रांती पदयात्रेला सुरुवात झाली। ही पदयात्रा नागपूरला जाणार आहे। पुण्यातील लहुजी वस्ताद तालमीपासून या पदयात्रेला सुरुवात झाली। लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे ते नागपूर अशी ही पदयात्रा असणार आहे। मातंग समाजाला आरक्षण मिळावं, त्याचबरोबर शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा अशा अनेक मागण्या सरकारकडे या पदयात्रेच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत। मातंग समाज अजूनही दुर्लक्षित आहे। सरकारने आतापर्यंत फक्त मतासाठी समाजाचा उपयोग केला आहे। आता हे थांबलं पाहिजे, यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे। या पदयात्रेला अनेक मान्यवर लहुजी वस्ताद तालमीजवळ हजर होते। 20 तारखेला ही पदयात्रा नागपूरमध्ये पोहोचणार आहे। नमस्कार। आज या ठिकाणी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मातंग समाजाचा भव्य दिव्य असा मोर्चा घेण्यात आला होता। अबकड आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी व बार्टीच्या ठिकाणी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यासाठी मातंग समाजाचा असा हा भव्य मोर्चा असताना या ठिकाणी ठाणे जिल्हा सहसंघटक म्हणून संजयजी आडाळगे यांची प्रतिकार न्यूज या पदी नियुक्ती झालेली आहे। तरी त्यांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। सरकारचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना राज्य सरकारचे प्रमुख म्हणून जे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून आपण सर्व मातंग बांधव भगिनी मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आलेला आहात। या मोर्चाची दखल, या मोर्चाची नोंद माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दोघांनी घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी मला मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर बोलावून घेऊन सांगितलं की ते सकाळी मंत्रिमंडळाची बैठक करून नगर जिल्हा झाल्यावर पुणे जिल्ह्यातल्या आणि पुणे जिल्हा झाल्यानंतर सायंकाळच्या संभाजीनगरच्या अशा 3 जिल्ह्यांच्या दौऱ्याकरता ते रवाना झालेले आहेत। आणि त्यांचा आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपलं सगळ्यांचं निवेदन या ठिकाणी स्वीकारायला मी आलेलो आहे। आपलं निवेदन राज्य सरकारच्या वतीनं सीएम साहेबांच्या डीसीएम साहेबांच्या वतीनं मी स्वीकारलेलं आहे। मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच सांगितलेलं आहे की सकल मातंग समाजाच्या पाठीशी महाराष्ट्रातलं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार खंबीरपणानं उभं आहे। याची ग्वाही या मातंग बांधवांना तुम्ही स्वतः जाऊन द्या आणि ती ग्वाही तुम्हाला देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं तो शब्द आपल्याला देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मी या निमित्तानं एवढंच सांगेन की आपलं निवेदन आजच रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय दौऱ्यावर आल्यानंतर किंवा उद्या सकाळी लवकर मी समक्ष माननीय सीएम साहेबांच्याकडे देतो आणि लवकरात लवकर याच्यामधल्या ज्या मागण्या आपण दिलेल्या आहेत, माझी विनंती आपल्याला राहील की सकल मातंग समाजाच्या 5 प्रतिनिधींची नावं आपण माझ्याकडे द्यावीत। या 5 प्रतिनिधींच्या बरोबर तातडीनं या सगळ्या मागण्यांबाबतीतली बैठक माननीय सीएम आणि डीसीएम साहेबांच्या बरोबर लावली जाईल।
आणि त्या बैठकीमध्ये आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल एवढी ग्वाही मी या निमित्तानं आपल्याला देतो. मला पुढचे काही कार्यक्रम असल्यामुळं मला या ठिकाणी आपण परवानगी द्यावी. माझी विनंती राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला राहील. एवढा प्रचंड मोठा मोर्चा सकल मातंग समाजाचा आपण मुंबईमध्ये घेऊन आलेला आहात. जसं शांततेच्या मार्गाने आपण आलात त्या शांततेच्या मार्गानं आपण या ठिकाणी हा मोर्चा संपल्यानंतर माघारी जावं, सुरक्षितपणानं जावं. आपल्या मागण्यांच्या बाबतीत माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि महाराष्ट्रातलं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार हे 100% सकारात्मक आहे, संवेदनशील आहे. एवढी ग्वाही या निमित्ताने मी आपल्याला देतो. आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे असा शब्द देतो आणि आपल्याला या ठिकाणी धन्यवाद आपल्या सगळ्यांचे मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.